इथून नाशिक तपोवन या ठिकाणी 1700 झाडे वाचवण्यासाठी कोपरगावातून एक युवक ज्यांचं नाव आपण जाणून घेऊया आणि ते त्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठीच्या तपोवनाची झाडे 1700 झाडे तोडण्यात येणार आहे। त्या ठिकाणी मराठी अभिनेते सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे आणि इतरही काही अभिनेते त्या ठिकाणी आहेत ते आणि त्यांच्या या मार्गदर्शनाखाली या तपोवनाचे 1700 झाडे वाचवण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याचीच त्या ठिकाणी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतले त्यांना सयाजी शिंदे यांना आणि त्यांच्या कर्तव्याला जे सपोर्टिंग म्हणून जे लोक गावागावातून शहरातून निघालेले आहे त्या शहराच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव तालुक्यातून एक असे युवक निघाले आहे त्यांची आपण थेट त्यांच्याशीच मुलाखत घेऊया। काय नाव आहे आपलं? जय गोदामाई, जय श्रीराम भावांनो बहिणींनो। तर माझं नाव समाधान कंदे। मी आपल्या कोपरगाव तालुक्यातून निघलो आहे तपोवन नाशिक या ठिकाणी 1700 झाडं वाचवण्यासाठी। तर मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, कारण की मला प्रत्येक तालुक्यातून हा पाठिंबा पाहिजे, कारण की मेळावा हा भरणार आहे। नाही 1700 जे झाडं का तोडतात, झाडाचा काय संबंध? तर तिथं असे ते साधू लोक काय येणार आहे, त्यांना राहण्याची सोय करणार आहे। तर विषय मला एकच सांगायचे का की झाडं पण असून द्या, त्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही कुंभमेळा, असं मला वाटतं की कुंभमेळा त्या झाडं असले पाहिजे, तर त्यातच कुंभमेळा झाला। याला कोण विरोध करतो मग? तर त्याला विरोध करणारे गिरीश महाजन हे म्हणताय का आम्ही छोटे झाडं लावून मोठे झाडं तोडणार आहे। तर मला त्यांना सरकारला पण एकच सांगू इच्छितो का कारण की ना आपण ते झाडं न तोडता त्याच ठिकाणी तुम्ही मेळावा पूर्णपणे निभारवा आणि झाडं तसेच राहून द्या। आम्हाला पण एक आनंद होईल का झाडं न तोडता तुम्ही मेळावा भरवा। आपण ऐकू शकतात की समाधान कुंदे हे त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांना 1700 झाडे तोडू नये म्हणून सपोर्टिंगला या ठिकाणातून कोपरगावातून ते सायकलवर निघालेले आहे। त्यांचा प्रवास कमीत कमी 1 दिवसाचा आहे। ते उद्या त्या ठिकाणी पोचतील आणि त्या ठिकाणी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीकडून ते त्यांचे सदस्य आहे आणि ते त्या ठिकाणी निघाले आहे। समाधान कंदे यांना कोपरगावच्या वतीने आणि त्यांनी जे केलेले आव्हान आहे त्याप्रमाणे त्यांना सपोर्टिंगची गरज आहे। त्यांना तुम्ही साथ देऊ शकता, त्यांना फॉलो करू शकता। जय